नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा जिरवणकर. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्याला समाजामध्ये योगाबद्दल जे गैरसमज प्रचलित आहेत त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. कुठले गैरसमज आहेत, काय वस्तुस्थिती काय आहे हे समजणं खूप आवश्यक आहे. बघा, योग दर्शन हे प्राचीन असं दर्शन आहे. पण आपण योगा झाल्यावर त्याकडे आकृष्ट झालो. आपल्याला सवय आहे की पाश्चात्यांचं अनुकरण करण्याची. त्यामुळे त्यांनी योगा केलं, मग आपण योगा करायला लागलो. तसं पाहिलं तर हे योग दर्शन अतिशय प्राचीन असं दर्शन आहे. षडदर्शनामध्ये त्याचा समावेश आहे. इतकं प्राचीन दर्शन असताना आपण आत्ता कुठे योग करण्यासाठी जागे झालो आहोत आणि आपण आता सगळेजण योगाभ्यास करत आहोत. तरी पण खूप गैरसमजुती समाजामध्ये प्रचलित आहेत. योग दर्शनामध्ये योगाचे आठ अंग मानलेले आहेत. त्याला अष्टांग योग असं म्हटलं जातं. तरी पण समाजामध्ये काय प्रचलित आहे, आसन आणि प्राणायाम म्हणजे योग. फक्त आसन केले, प्राणायाम केले की झाला योगाभ्यास, की झालं आम्ही योग करतो. पण योग हा तेवढ्या पुरता मर्यादित नाही. हा पहिला गैरसमज झाला. तर योगाचे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे 8 अंग आहेत. आपण फक्त आसन आणि प्राणायाम करतो आणि त्यालाच योग समजतो. हा झाला पहिला गैरसमज. दुसरा गैरसमज असा आहे की फक्त वजन वाढल्यानंतरच योगाभ्यास करायचा असतो. हे साफ चुकीचं आहे. योगाभ्यास आपल्याला कशासाठी करायचा आहे? आपल्याला आपलं जीवन निरामय जीवन जगता यावं, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी आपल्याला योगाभ्यास करायचा असतो. आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. अनेक मनोकायिक आजारांना सामोरं जावं लागत आहे. मग आपण जर या योगाभ्यास केला, काही प्राणायाम केले, या अष्टांग योगाचं आचरण केलं तर निश्चितच आपल्याला या सगळ्या ताणतणावापासून आपली सुटका होऊ शकते. म्हणून फक्त वजन वाढल्यावरच योगाभ्यास करायचा हा गैरसमज जो आहे तो काढून टाकला पाहिजे. प्रत्येकाला आजकाल योगाभ्यासाची गरज आहे हे जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर तिसरा गैरसमज जो आहे तो असा की योगाभ्यास आपण काही दिवस केला आणि नंतर जर योगाभ्यास आपल्याकडनं करणं झालं नाही किंवा आपण सोडला तर वजन आपलं खूप झपाट्याने वाढतं. हाही मोठा एक गैरसमज आहे. तसं नाही, कारण आपली दिनचर्या चुकीची आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या आहेत. त्यामुळे आपलं वजन वाढतं. केवळ योगाभ्यास बंद केला म्हणून वजन वाढत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही नियमित योगाभ्यास जर केला, आपली दिनचर्या चांगली ठेवली, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवल्या, आपल्याला काय खायचं काय नाही याचा विचार करून जर आपण आपला आहार ठरवला तर तुमचं वजन वाढणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आणखी एक मोठा गैरसमज असा आहे की योगाभ्यास केल्यानंतर ताबडतोब वजन कमी होतं. तर ताबडतोब वजन कमी योगाभ्यासाने लगेच होणार नाही. तुम्ही योगाभ्यास करायला लागलात, सोबत तुम्ही आहाराची जोड दिली, व्यवस्थित सात्विक सकस ताजा आहार घेतला आणि तुम्ही जर फिरण्याची सवय ठेवली तर तुमचं वजन कमी होईल. पण बायका काय करतात, योगाच्या क्लासला येतात आणि महिना 2 महिन्यामध्ये आमचं वजन काहीच कमी झालं नाही असं बोलायला लागतात. त्यात त्यांचं करण्याचंही सातत्य नीट नसतं आणि आपण कितपत ताण देतो आहोत, कितपत आसनं चांगली करतो आहोत यावरही अवलंबून आहे. काही जर 1 तास तुम्ही क्लासला आलात पण फारसं काही जर केलं नाही, खूप जोर देऊन आसनं, व्यवस्थित लक्ष देऊन आसनं केल्या गेली नाहीत किंवा खाण्याकडे तुमचं लक्ष नसेल किंवा अतिशय तेलाचं प्रमाण जास्त असलेला आहार घेणं किंवा मग जास्त प्रमाणात आहार घेणं, फिरण्याची अजिबात सवय नसणं, बैठी कामं सतत करणं, दुपारी झोपणं, या जर गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्ही कितीही योगाभ्यास करा, तुमचं वजन कमी होणार नाही. पण बायकांना काय वाटतं की आपण क्लासला जातो म्हणजे आपलं आता वजन कमी होणार, आपण घरात काहीही केलं तरी चालतं. तर हा सुद्धा एक गैरसमज आहे की योगाभ्यासामुळे लगेच वजन कमी होतं. योगाभ्यासामुळे लगेच वजन कमी होणार नाही, होईल, पण त्यासाठी तुमचे प्रयत्नसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. योगाभ्यास हा सगळ्यांना जमत नाही. त्यासाठी तरुण लोकांनाच योगाभ्यास जमतो, वृद्ध लोक करू शकत नाही किंवा 40-50 वर्षाच्या स्त्रिया योग करू शकत नाही, अशी बरीच स्त्रियांची समजूत असते. हाही एक मोठा गैरसमज आहे. योगाभ्यास सरावाने तुम्हाला सगळी आसनं जमू शकतात. सगळी म्हणजे खूप कठीण आसनं आपल्याला करायचीच नाही आहेत.
आपल्याला आवश्यक आहे तेवढी लहानपणापासून जर सवय असेल, अभ्यास करत असेल वयाच्या 8व्या वर्षापासून 10व्या वर्षापासून, तर ते लवचिक शरीर असेल तर कठीण आसने सुद्धा प्रॅक्टिसनी जमतात. पण त्याचा बाऊ न करता आपल्याला जमतील. योग शिक्षक त्यासाठीच असतात. ते तुम्हाला शिकवतील काय तुमच्या शरीराची लवचिकता किती आहे, तुमचं वय काय आहे, तुमची सांध्यांची हालचाल कशी होते, तुमचं वजन किती आहे, यानुसार तुमच्याकडनं तो योगाभ्यास करून घेतला जातो. त्यामुळे त्याच्यासाठी घाबरायचं कारण नाही की आम्हाला कसं जमेल या कारणामुळे योगाभ्यास केलाच जात नाही. तर हा गैरसमज चुकीचा आहे की हा काही लोकांनाच जमतो, सगळ्यांनाच जमत नाही योगाभ्यास. तर हे चुकीचं आहे. आणखी स्त्रियांमध्ये असा एक गैरसमज आहे की आम्ही घरातले कामं करतो, तर मग योगाभ्यासाची आम्हाला गरज नाही. घरातल्या कामानेच आमचा किती व्यायाम होतो. आम्ही मुलांना शाळेत सोडायला जातो, आमचं चालणं होतं. पण नाही, आपण जी घरातली कामं करतो ना, ती कामं पुरेशी नाहीत. कारण आपण आजकाल पहिल्या स्त्रिया ज्या कामं करायच्या, दळण किंवा झाडून काढणं, घरं मोठी असायचे किंवा खूप वाकून कामं करावं लागायचे, दिवसभर त्या कामं करायच्यात. तर तो जो व्यायाम व्हायचा तो आत्ताच्या आपल्या कामाने होत नाही. आपण किचन ओट्याजवळ उभं असतो, त्यामुळे उभं राहून आपले पाय दुखतात किंवा उभं राहूनच तिथेच पाणी भरतो. त्यामुळे आपल्याला कुठेच फारसा व्यायाम होत नाही. गृहिणी जरी 3 तास किचनमध्ये असेल तरीही तिचा पाहिजे तसा व्यायाम होत नाही. त्यासाठी योगाभ्यासाची मुद्दामहून गरज आहे असं मी म्हणेन. आणि ज्या स्त्रिया योगाभ्यास करतात त्यांचं आरोग्य निश्चितच चांगलं राहतं, त्यांचे आजार झालेले दूर होतात. यासाठी मी योग साधकांचे अनुभव हा व्हिडिओ एक शेअर केला आहे. तो तुम्ही बघा, त्याची लिंक मी आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फक्त घरातली कामं करून पुरेसं नाही, तर आपल्याला योगाभ्यासाची त्यासाठी जोड द्यावी लागते. आणखी एक गैरसमज असा आहे की खूप कठीण आसनं म्हणजे योग आहे. नाही, योगाच्या सूक्ष्म हालचालीसुद्धा आहेत. सूक्ष्म हालचालीपासून आपण योगाभ्यास सुरू करतो. खूप कठीण आसनंच म्हणजे योगाभ्यासामध्ये समावेश आहे असं नाही. खूप आसनं आहेत. कठीण आसनं आपल्यासाठी नाहीच आहेत. आपल्याला स्त्रियांसाठी जमेल तशी आसनंच आपल्याला करायची आहेत. हा एक गैरसमज काढून टाका की कठीण आसनं म्हणजेच योगाभ्यास आहे. काही जण म्हणतात योगाभ्यास म्हणजे फक्त तात्विक विवेचनच आहे. योगाभ्यासामध्ये तात्विक विवेचन आहेच, त्यासोबत प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा त्यामध्ये आहे. आणि योगाविषयी आणखी एक गैरसमज असा आहे की योगा हे एक उपचारशास्त्र आहे. पण योगा हे उपचारशास्त्र नाही. कारण ते रोगप्रतिकारशक्ती आपलं वाढवतं. पण काही जे आजार आहेत त्यामध्ये एड्स आहे किंवा मग कॅन्सर आहे, काही असाध्य व्याधी जे आहेत ते योगाने बरे होणारे नसतात. त्यामुळे काही झालं तरी योगाभ्यास केला की सगळे आजार दूर होणार, ही जी गैरसमजूत आहे ती साफ चुकीची आहे. योगाने आपले सायकोसोमॅटिक आजार जे आहेत ते निश्चित बरे होतात. पण आणखी एक गैरसमज असा आहे की योग ही एक व्यायाम पद्धती आहे. व्यायाम पद्धती म्हटलं की फक्त शारीरिक तंदुरुस्ती आली. पण इथे तर आपण योगाभ्यास जेव्हा करतो तेव्हा शारीरिक तंदुरुस्ती तर लाभतेच लाभते, पण आध्यात्मिक मानसिक शांततासुद्धा आपल्याला लाभते. त्यामुळे तेव्हा योगा म्हणजे केवळ व्यायाम आहे ही गैरसमजूत खूप चुकीची आहे. आणखी एक गैरसमज असा आहे की योग हा फक्त साधू, बैरागी, योगी यांच्यासाठीच आहे. योग हा सर्वसामान्यांसाठी सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. योगाभ्यास करण्यासाठी ब्रह्मचर्य पालन करणं आवश्यक आहे, असा एक गैरसमज आहे. पण संसारी लोकंसुद्धा, गृहस्थाश्रमी लोकंसुद्धा योगाभ्यास करू शकतात. योग साध्य करण्यासाठी एकांतात राहण्याची गरज असते, हा सुद्धा एक गैरसमज आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. आणखी एक गैरसमज असा आहे की योगा हा फक्त हिंदू धर्माशी निगडीत आहे, म्हणजे इतर धर्मीयांनी योगाभ्यास करू नये, असाही एक गैरसमज आहे. तर हे साफ चुकीचं आहे. योगा हा सर्वांसाठी, सर्व मानव जातीसाठी योगाभ्यास आहे. प्राणायामाचा विचार करताना फक्त या नाकातून डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीतून सोडायचा म्हणजे प्राणायाम, हा एक गैरसमज आहे. प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासावर नियंत्रण. श्वास करतो, ऑक्सिजनयुक्त हवा आत घेतो, कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा बाहेर सोडतो, त्यावर नियंत्रण ठेवायचं. आपल्या श्वासाप्रती सजग व्हायचं, म्हणजे हा तो प्राणायाम आहे. प्राणायाम फक्त एकच प्राणायाम नाही, प्राणायामाचे कितीतरी आपण प्रकार करू शकतो. त्यामध्ये अनुलोम विलोम आहे, उद्गीत प्राणायाम आहे, भस्त्रिका आहे, भ्रामरी आहे, चंद्रभेदन आहे, सूर्यभेदन आहे, भ्रामरी आहे, उज्जाई प्राणायाम आहे, शीतली प्राणायाम आहे, कितीतरी प्राणायाम आहेत. फक्त एका नाकपुडीने श्वास घेतला आणि दुसरीने सोडला त्याला प्राणायाम, केवळ तो म्हणजे प्राणायाम नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे.
ध्यानाबद्दल सुद्धा असा गैरसमज आहे की डोळे बंद केले की झालं आमचं ध्यान. तसं नाही. ध्यानासाठी खूप सराव लागतो आणि ध्यान हे काही एकदम लगेच जमत नाही. तर आपल्याला यम, नियम, आसन, प्राणायाम याच्या 8 अंग सांगितलेले आहेत. एक-एक अंगातून पुढे आपल्याला त्या पायऱ्या ज्या आहेत, त्या पायऱ्या आपल्याला पार कराव्या लागतात. मग आपण ध्यानापर्यंत पोहोचतो. आपल्याला धारणेचा अभ्यास आधी यायला पाहिजे, मग ध्यान जमणार आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर आपल्याला आपलं मन एकाग्र करता आलं पाहिजे आणि मग आपण तिथे जास्त वेळ कॉन्सन्ट्रेट करू शकलो पाहिजे. त्याला म्हणायचं ध्यान. नाहीतर आपण डोळे बंद करतोच आहोत. आपलं लक्ष इकडे-तिकडे जातच आहे. मनाचा कितीतरी विचार येत आहेत. त्याला ध्यान म्हणता येत नाही. तर ध्यानाचा खूप सराव करावा लागतो. तर हाही गैरसमज दूर दूर करायचा की ध्यान हे पटकन जमेल. जमणार निश्चित, पण त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि सातत्य ठेवावं लागतं. रोज 5-10 मिनिटापासून सराव करत, करत हळूहळू त्याची वेळ वाढवावी लागेल आणि मग तुम्हाला ध्यान जमणार आहे. तर असे सगळे हे गैरसमज आहेत. त्यामुळे योगाबद्दल काय होतं या गैरसमजातून मग त्याचाच अपप्रचार केला जातो आणि मग लोकं याकडे प्रवृत्त होत नाहीत. त्यामुळे गैरसमज आपण टाळले पाहिजेत. सकारात्मकता काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, या गोष्टी आपण समाजासमोर आणल्या पाहिजेत आणि त्यामुळेच लोकं आपले समाज हा योगाकडे आकृष्ट होईल आणि योगाभ्यास करायला लागतील आणि सगळ्यांना निरोगी जीवन प्राप्त होईल. धन्यवाद. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.